हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. Amazon S3 किंवा S3 बकेट जर AWS मध्ये ऑलरेडी काम करत असाल किंवा AWS जर शिकत असाल तर हा टॉपिक कधी ना कधी तरी ऐकलाच असेल. हा असा एक टॉपिक आहे की जो खूप वाइडली यूज केला जातो अक्रॉस ऑल दी सर्व्हिसेस विच आर अवेलेबल ऑन Amazon. ह्या व्हिडिओमध्ये आपण S3 चे दोन इम्पॉर्टंट टॉपिक वन इज बकेट अँड अनदर वन इज ऑब्जेक्ट एक्सप्लोर करणार आहोत. सो या दोन्ही टॉपिक अंडरस्टँड करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. So without further ado, let's get started with this one. Alright. Amazon S3 म्हणजे सिंपल स्टोरेज सर्व्हिस. हा असा एक AWS चा फीचर आहे जो सगळ्यात जास्त वाइडली यूज होतो. ह्याच्या मागचे रिझन्स काय आहेत की हा जो फीचर आहे तो खूप स्केलेबल आहे. म्हणजेच काय की तुम्हाला किती पण डेटा जर ह्याच्यामध्ये स्टोअर करायचा आहे तो तुम्ही स्टोअर करू शकता. देयर इज नो लिमिट टू स्टोअर एनी काइंड ऑफ अ डेटा इनटू Amazon S3. त्याच्यानंतर S3 ही सर्व्हिस खूप ड्युरेबल पण आहे. जो डेटा आपण S3 मध्ये स्टोअर करतो तो लॉंग टर्म साठी खूप सेफ आणि सिक्युअर पण राहतो. आणि त्याच्यानंतर जे थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट फीचर म्हणता येईल ते म्हणजे फुल्ली मॅनेज्ड. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही सर्व्हर्स हँडल करायचे नाही आहेत. तुम्हाला S3 डाऊन स्केल करायचा आहे की ऑटो स्केल करायचा आहे ह्याची पण काही काळजी करायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर जेवढ्या पण गोष्टी आपण S3 मध्ये स्टोअर करणार आहोत तेवढ्यासाठीच आपण पे करतो. आणि या Amazon S3 मध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट जे दोन कॉन्सेप्ट आहेत ते म्हणजे बकेट आणि त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट. हे दोन कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजले तर तुम्हाला ऑलमोस्ट 50% S3 चा कॉन्सेप्ट समजून जाईल. सो चला बकेट आणि ऑब्जेक्ट्स नक्की काय असतात चला अंडरस्टँड करूया. ऑलराईट. Amazon S3 मध्ये ज्यावेळेस आपण बकेटची गोष्ट करतो सो बकेट म्हणजे S3 मधला एक टॉप लेवल कंटेनर किंवा असा एक बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये आपण आपल्या सगळ्या फाईल स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला Amazon S3 आणि Google ड्राईव्हला जर कम्पेअर करायचं असेल तर युजली ज्यावेळेस पण आपण Google ड्राईव्हवर एखादी फाईल किंवा एखादी फोल्डर एखाद्या ऑर्गनाइज्ड फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला स्टोअर करायची असेल तर आपण काय करतो की आपण माय ड्राईव्हवर जाऊन इकडे एक नवीन फोल्डर क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल मी इकडे फोटोज नावाचा एक फोल्डर क्रिएट करतो. हा जो फोल्डर इकडे क्रिएट झालेला आहे माझ्या ड्राईव्हमध्ये ह्याला तुम्ही एक बकेट म्हणून कन्सिडर करू शकता. म्हणजेच काय की फोटोज हा जो फोल्डर आहे हा एक कंटेनर सारखा ऍक्ट करेल आणि ह्या कंटेनरमध्ये मी जेवढे पण फाईल्स किंवा अजून जर फोल्डर्स मला अपलोड करायचे असतील तर त्या सगळ्या गोष्टी मी या फोल्डरमध्ये करू शकतो. बट नाव द क्वेश्चन इज की आपल्याकडे गुगल ड्राईव्ह पण आहे, आपल्याकडे जर S3 पण आहे तर ह्या दोघांचं कंपॅरिझन आपण करू शकतो का? तर नाही. गुगल ड्राईव्ह हा एक डिफरंट पर्पज सर्व करतो. इट इज फॉर युअर पर्सनल यूज केसेस. बट ज्यावेळेस तुम्ही S3 चे यूज केसेसची जर गोष्ट करता त्यावेळेस तुमची लेट्स से की तुम्ही एखादी ॲप्लिकेशन डेव्हलप केली आणि त्या ॲप्लिकेशनचा डेटा जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर तुम्ही S3 यूज करू शकता. तुमची एखादी वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटमध्ये जर तुमचा काही स्टॅटिक डेटा आहे किंवा स्टॅटिक इमेजेस वगैरे आहेत तर ते सगळे S3 मध्ये स्टोअर करू शकतो. तुमच्या ॲप्लिकेशनचे लॉग्स पण आपण S3 मध्ये स्टोअर करू शकतो. जर एखाद्या गोष्टीचा बॅकअप घ्यायचा आहे तर S3 कॅन बी युजफुल. त्याच्यानंतर बिग डेटा आणि अॅनालिटिक्ससाठी आपल्याला S3 यूज होतो. आणि त्याच्यासोबत जर एंटरप्राइज लेवलवरती आपल्याला स्टोरेजची जर गरज असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण Amazon S3 यूज करू शकतो. सो इन अ नटशेल बकेट इज अ कंटेनर विच होल्ड्स युअर डेटा. मग त्या फाईल्स असतील, फोल्डर्स असतील किंवा कोणत्याही टाईपचा डेटा असेल. आता हे तर झालं व्हॉट इज बकेट. आता या बकेटच्या रिलेटेड 4 की पॉइंट्स आहेत जे तुम्हाला अंडरस्टँड करावे लागतील आणि तुम्हाला लक्षात पण ठेवावे लागतील ज्यावेळेस पण तुम्ही S3 यूज करणार आहात. सो चला आता ते 4 की पॉइंट्स काय आहेत ते अंडरस्टँड करूया. ऑलराईट. सो आता या 4 की पॉइंट्स मधला जो फर्स्ट मेन इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे दॅट इज द बकेट नेम. नाव अंडरस्टँड वन थिंग की जो पण बकेट नेम तुम्ही क्रिएट करणार आहात तो बकेट नेम तुमचा ग्लोबली युनिक असला पाहिजे. आता म्हणजे काय की जर माझ्याकडे एक जर AWS अकाउंट आहे तर ह्या अकाउंटमध्ये तो युनिक असला पाहिजे का? तर नाही. जेवढे पण AWS अकाउंट्स आजपर्यंत क्रिएट झालेले आहेत ग्लोबली सो त्या ग्लोबल AWS अकाउंट्स मधून तुमचा जो पण बकेट असेल त्या बकेटचं नाव युनिक असलं पाहिजे. जर कोणी ऑलरेडी त्यांच्या बकेटचं नाव त्यांच्या अकाउंटमध्ये जर दिलेलं असेल
तर तुम्ही ते नाव वापरू शकत नाही. त्याच्यानंतर आहे ते रिजन. आता हे रिजन म्हणजे काय? लास्ट व्हिडिओमध्ये आपण रिजन आणि अवेलेबिलिटी झोन अंडरस्टँड केलं होतं. सो जी पण बकेट आपण क्रिएट करणार आहोत तर ती बकेट एका स्पेसिफिक AWS रिजन मध्येच क्रिएट होते. सो इवन दो जरी तुम्हाला असं वाटत असलं की ही एक ग्लोबल सर्व्हिस आहे, बट इन रियालिटी जेवढ्या पण बकेट्स आपण S3 मध्ये क्रिएट करतो त्या सगळ्या बकेट एका स्पेसिफिक रिजन मध्ये क्रिएट होतात. मग ते रिजन आपण चेंज देखील करू शकतो आणि आपल्याला जो रिजन पाहिजे तो देखील सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर बकेटची सेटिंग. आता बकेटच्या सेटिंगमध्ये खूप सारे ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल व्हर्जनिंग आहे, इन्क्रिप्शनसाठी खूप ऑप्शन्स येतात. त्याच्यानंतर आपल्याकडे एखाद्या बकेटचे लाईफ सायकल रूल्स कसे सेट करायचे ते देखील आपण बघणार आहोत. त्या बकेट्सच्या रिलेटेड जे पण लॉग्स आहेत ते कसे मेंटेन करायचे किंवा त्या बकेटची रेप्लिकेशन कशी करायची. आणि अजून एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट वेअर इन एक स्टॅटिक वेबसाईट जर आपल्याला होस्ट करायची असेल आपल्या बकेटमध्ये तर ती देखील आपण S3 यूज करून करू शकतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजेच बकेटच्या परमिशन. या बकेटच्या ज्या आपण परमिशन आहेत म्हणजे जर फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा फोल्डर इकडे क्रिएट करतोय ड्राईव्ह मध्ये, सो ह्या फोल्डरचा जर तुम्हाला ऍक्सेस द्यायचा असेल, इधर आपण सगळ्यांनाच ऍक्सेस देतो किंवा स्पेसिफिक जीमेल अकाउंट्सलाच ऍक्सेस देतो. सिमिलरली AWSच्या बकेटमध्ये देखील परमिशनचा ऑप्शन आहे, बट हा ड्राईव्हच्या कंपॅरिझन मध्ये खूप ऍडव्हान्स आहे. त्याच्यामध्ये येतात IAM पॉलिसीज, बकेटच्या पॉलिसीज, त्याच्यानंतर ACLs आणि ब्लॉक पब्लिक ऍक्सेस. सो हे सगळे फीचर्स देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो हे तर झालं की बकेट म्हणजे काय आणि त्याच्या रिलेटेड 4 की पॉइंट्स आपल्याला कोणते लक्षात ठेवावे लागणार आहेत. सो आता पुढचा टॉपिक आहे की व्हॉट इज ऑब्जेक्ट. सो चला ऑब्जेक्ट म्हणजे काय ते अंडरस्टँड करूया. ऑलराईट, सो आता बकेट तर बघितलं, आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे ज्या आपण फाइल्स किंवा ज्या आपण इमेजेस, PDFs, व्हिडिओज किंवा कोणत्याही प्रकारचा जो डेटा आहे तो डेटा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बकेटमध्ये अपलोड करणार आहात त्या डेटाला तुम्ही एक ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करू शकता. फॉर एक्झाम्पल इकडे जो मी फोटोज नावाचा फोल्डर क्रिएट केलेला आहे ह्याच्यामध्ये मी फाईल पण अपलोड करू शकतो, फोल्डर पण अपलोड करू शकतो. जर मी एखादी फाईल अपलोड करतोय सो या अपलोडेड फाईलला मी ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करेल. सो S3च्या केसमध्ये सेम गोष्ट होते की जी पण फाईल किंवा डेटा आपण एखाद्या बकेटमध्ये अपलोड करणार आहे त्या फाईल किंवा डेटाला आपण एक ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करू शकतो. आता ज्या गोष्टी आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये मिळतात एखाद्या फाईल रिलेटेड किंवा फोल्डर रिलेटेड तेवढ्याच गोष्टी आपल्याला S3 मध्ये मिळतात का? तर नाही. S3 ऑब्जेक्ट्स खूप जास्त पॉवरफुल आहेत आणि दे कम विथ देअर ओन सुपर पॉवर्स. म्हणजेच काय की त्याचा जो फाईलचा मेटा डेटा आहे तो तुम्ही कंट्रोल करू शकता. त्या फाईलच्या रिलेटेड परमिशन्स आपण कंट्रोल करू शकतो. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण स्टोरेज क्लास नावाचा अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत. सो हे स्टोरेज क्लासेस देखील आपण त्या ऑब्जेक्टसाठी डिफाईन करू शकतो. इन अ नटशेल ऑब्जेक्ट म्हणजे ज्यावेळेस पण एखाद्या बकेटमध्ये तुम्ही फाईल, इमेज किंवा व्हिडिओ किंवा कोणताही डेटा अपलोड कराल त्याला तुम्ही ऑब्जेक्ट बोलू शकता. आता या ऑब्जेक्ट रिलेटेड पण 3 इम्पॉर्टंट की पॉइंट्स आहेत ते अंडरस्टँड करूया. फर्स्ट आहे ऑब्जेक्ट डेटा. हा ऑब्जेक्ट डेटा म्हणजे जी ऍक्च्युअल आपली फाईल आपण जी अपलोड केली ती असते. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट की. ऑब्जेक्ट की म्हणजे एकतर तुमच्या फाईलचं नाव असू शकतं किंवा तुमच्या फाईलचा एंटायर पाथ. फॉर एक्झाम्पल इमेजेसच्या अंडर प्रोफाईल नावाची एक गोष्ट आहे आणि त्याच्या आतमध्ये user1.png नावाची एक फाईल दिसते. बट आता इकडे एक इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या की S3 बकेटमध्ये भले ते आपल्याला ॲज अ फोल्डर म्हणून दिसत असले तरी ऍक्च्युअल मध्ये ते फोल्डर नसतात. इट इज जस्ट अ पाथ ऑफ दॅट पर्टिक्युलर फाईल. सो यू नीड टू अंडरस्टँड दिस वन थिंग रिअली केअरफुली की ड्राईव्ह मध्ये आपण ऍक्च्युअल मध्ये फोल्डर्स क्रिएट करतो बट S3 बकेटमध्ये ते फोल्डर्स नसून ते फक्त फोल्डर्स दिसतात बट ऍक्च्युअल मध्ये त्या फाईलचा पूर्ण पाथ म्हणजेच ऑब्जेक्टची की असते. आणि त्याच्यानंतर जो पण ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टच्या रिलेटेड मेटा डेटा असतो. फॉर एक्झाम्पल फाईलची साईज काय आहे, त्याचा कंटेंट टाईप, कधी लास्ट मॉडिफाय केलेली, चेकसम्स कोणते कोणते आहेत आणि त्याचा जर कस्टम मेटा डेटा जर असेल तर त्या गोष्टी पण इन्क्लूड होतात. सो हे तर झालं थिअरी पार्ट अबाउट व्हॉट इज बकेट अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट. सो लेट्स हेड ओव्हर टू AWS कन्सोल आणि ह्याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देखील बघूया. ऑलराईट, सो मी आहे माझ्या AWSच्या कन्सोलमध्ये. इकडून मी S3 सर्च करू शकतो. आय विल क्लिक ऑन S3 आणि त्याच्यानंतर फर्स्ट थिंग विच आय वॉन्ट टू मेक शुअर की मी मुंबई रिजन सिलेक्ट केलेला आहे बिकॉज मला जेवढे पण बकेट्स मी क्रिएट करणार आहे ते मला मुंबई रिजनमध्ये पाहिजेत. जर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या रिजनमध्ये तुमच्या बकेट्स क्रिएट करायचे असतील तर तुम्ही इकडून तुमचा रिजन चेंज करू शकता.
सो आता एक नवीन बकेट क्रिएट करण्यासाठी आय विल क्लिक ऑन क्रिएट बकेट. क्रिएट बकेटमध्ये फर्स्ट थिंग जनरल कॉन्फिगरेशनच्या अंडर जी तुम्ही बघाल ती व्हॉट एव्हर रिजन विच यू हॅव सिलेक्टेड राईट नाव. इकडे मी मुंबई रिजन सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यामुळे इकडे मला AP South 1 विच इज मुंबई हे दाखवत आहे. त्याच्यानंतर बकेट टाईपमध्ये दोन गोष्टी आहेत विच इज अ जनरल पर्पज आणि डिरेक्टरी. जर आपला एक नॉर्मल यूज केस असेल तर त्या नॉर्मल यूज केससाठी आपण एक जनरल पर्पज बकेट क्रिएट करू शकतो. आणि जर इफ यू एक्सपेक्ट की तुम्ही ज्या पण बकेट्स क्रिएट करणार आहात आणि त्या बकेट्समध्ये जेवढे पण ऑब्जेक्ट्स तुम्ही अपलोड करणार आहात त्याच्यासाठी जर तुम्हाला लो लेटन्सी हवी असेल तुमच्या ॲप्लिकेशनसाठी तर तुम्ही डिरेक्टरी सिलेक्ट करू शकता. सो फॉर दिस डेमो पर्पज वी विल गो अहेड विथ जनरल पर्पज. त्याच्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द बकेट नेम. लेट्स से की मला डेमो बकेट म्हणून नाव द्यायचं आहे. आता हे डेमो बकेटचं नाव देऊन जर मी पुढे जायचा प्रयत्न केला तर यू वुड सी की हा मला एरर देतोय की बकेट विथ द सेम नेम ऑलरेडी एक्झिस्ट. ऑल्दो जर मी माझे बकेट्स ओपन केले तर या बकेट्समध्ये माझी कोणतीही डेमो बकेट नावाची बकेट क्रिएटेड नाहीये. बट जस्ट बिकॉज आपण आधी बघितलेलं की बकेटचं नाव एक ग्लोबली युनिक असलं पाहिजे, त्यामुळेच या बकेटचं नाव देखील आपल्याला एक युनिक द्यावं लागेल. सो इकडे लेट्स ट्राय टू गिव्ह सम युनिक नेम. फॉर एक्झाम्पल टेक इट इझी विथ आकाश. त्याच्यानंतर आहे कॉपी सेटिंग फ्रॉम एक्झिस्टिंग बकेट. आता ज्या वेळेस तुमच्याकडे एक ऑलरेडी एक बकेट क्रिएटेड असेल आणि त्या बकेटचे तुम्ही काही कॉन्फिगरेशन दिलेले असतील, जर ते कॉन्फिगरेशन तुम्हाला ह्या बकेटसाठी पण अप्लाय करायचे असतील तर तुम्ही इकडून ती बकेट चूज करू शकता आणि सगळे कॉन्फिगरेशन इकडे कॉपी होतील. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट ओनरशिप. आता हे ऑब्जेक्ट ओनरशिप आणि हे ऑप्शन्स कशासाठी यूज होतात ते अंडरस्टँड करूया. लेट्स से की आपल्याकडे दोन युजर आहेत आपल्या AWS अकाउंटमध्ये. एक आकाश नावाचा युजर आहे आणि विकास नावाचा युजर आहे आणि ही टेक इट इझी विथ आकाश नावाची बकेट आकाश नावाच्या युजरने क्रिएट केलेली आहे. बट असं पण होऊ शकतं की विकास नावाच्या युजरने ह्या बकेटमध्ये एक ऑब्जेक्ट अपलोड केला. आता जो पण ऑब्जेक्ट विकास ह्या बकेटमध्ये अपलोड करेल त्या ऑब्जेक्टची ओनरशिप ही विकासकडे जाईल. म्हणजेच काय की जर ह्याच्यामध्ये जर मला काही चेंजेस करायचे असतील तर ते मी करू शकणार नाही ॲज अ आकाश युजर. सो हेच अवॉइड करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत विच इज ACL डिसेबल आणि ACL इनेबल्ड विच इज ॲक्सेस कंट्रोल लिस्ट. सो जर तुम्ही ACL डिसेबल ठेवलं तर ह्या पर्टिक्युलर बकेटमध्ये जे पण ऑब्जेक्ट्स कोणत्याही युजरने अपलोड केलेले असतील त्याची सगळी ओनरशिप ह्याच युजरकडे राहील. आणि जर आपण ACL इनेबल ठेवलं तर ज्यावेळेस पण एखादा नवीन युजर ह्या पर्टिक्युलर बकेटमध्ये ऑब्जेक्ट अपलोड करेल तर त्या ऑब्जेक्टची ओनरशिप त्या पर्टिक्युलर युजरकडे जाईल. सो फॉर दिस डेमो वी विल डिसेबल दी ACL. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे ब्लॉक पब्लिक ॲक्सेस सेटिंग फॉर दिस बकेट. जर आपल्याला ह्या बकेटमधल्या ऑब्जेक्टसाठी जर पब्लिक ॲक्सेस द्यायचा असेल तर आपण हा ऑप्शन अनचेक करू शकतो. बट फॉर नाव आय वॉन्ट टू ब्लॉक ऑल दी पब्लिक ॲक्सेस. देन वी हॅव बकेट वर्जनिंग. हा बकेट वर्जनिंग कधी यूज होतो की ज्या वेळेस आपण एक फाईल ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि अगेन आपण सिमिलर फाईल ज्यावेळेस अपलोड करतो किंवा सिमिलर ऑब्जेक्ट ज्यावेळेस एखाद्या बकेटमध्ये अपलोड करतो त्यावेळेस जर ही बकेट वर्जनिंग इनेबल असेल तर S3 बकेट काय करेल की त्याचे मल्टिपल कॉपीज क्रिएट करेल. म्हणजे ओल्ड वाली जी फाईल असेल ती जशीच्या तशीच राहील आणि एक नवीन फाईल क्रिएट केली जाईल. सो फॉर दिस डेमो वी विल कीप इट डिसेबल्ड. नेक्स्ट अप इज टॅग्स. जर ह्या बकेट रिलेटेड तुम्हाला जर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर यू कॅन गिव्ह इन द टॅग्स. त्याच्यानंतर आहे डिफॉल्ट इन्क्रिप्शन. फॉर नाव वी विल कीप द इन्क्रिप्शन सेटिंग ॲज इज अँड लेट्स मूव्ह फॉरवर्ड. या सगळ्या कॉन्फिगरेशन बघितल्यानंतर लेट्स क्लिक ऑन क्रिएट बकेट आणि क्रिएट बकेटवर क्लिक केल्यानंतर यू वुड ऑब्झर्व की इकडे टेक इट इझी विथ आकाश नावाची एक बकेट क्रिएट झालेली आहे. आता ही बकेट क्रिएट झाली. लेट्स ट्राय टू अपलोड अ ऑब्जेक्ट इन टू इट. आय विल क्लिक ऑन दिस बकेट आणि इकडे तुम्हाला अपलोडचं ऑप्शन मिळेल. या अपलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यू कॅन ॲड फोल्डर्स और यू कॅन ॲड दी फाइल्स. आय विल क्लिक ऑन ॲड फाईल आणि एक फाईल इकडे मी अपलोड करतो. इकडे राईट बॉटम कॉर्नरला अपलोडचं बटन आहे. व्हेन यू क्लिक ऑन दिस ही फाईल ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आता आपल्या बकेटमध्ये अपलोड झालेली आहे. सो आपण काय करूया की लेट्स गो बॅक टू टेक इट इझी विथ आकाश नावाच्या बकेटमध्ये आणि तुम्हाला इकडे तुमची फाईल अपलोड केलेली दिसेल. आता या ऑब्जेक्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ऑब्जेक्ट रिलेटेड जी पण इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इकडे दिसेल. फॉर एक्झाम्पल ओनर कोण आहे किंवा त्याची S3 URI काय आहे, त्याच्यानंतर त्या ऑब्जेक्टची साईज काय आहे, टाईप
आणि त्याची की काय आहे हे पण इकडे दिसेल आणि त्याच्यासोबत एक पब्लिक URL ह्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची पण इकडे शो होते. बट जर ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर ॲट दिस पॉइंट ही फाईल पब्लिकली ॲक्सेसिबल नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टी S3 मॅनेज करतं. सो असेच तुम्ही मल्टिपल फाईल्स किंवा मल्टिपल ऑब्जेक्ट्स तुमच्या बकेटमध्ये अपलोड करू शकता आणि त्याच्या रिलेटेड जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आता ही क्रिएट केलेली बकेट जर तुम्हाला डिलीट करायची असेल तर यू क्लिक ऑन बकेट्स आणि इकडे यू सिलेक्ट द बकेट विच यू वॉन्ट टू डिलीट आणि त्याच्यानंतर वी हॅव कपल ऑफ ऑप्शन्स ओव्हर हिअर. एक तर एम्प्टी करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. एम्प्टी म्हणजे ह्या बकेटमध्ये जेवढे पण ऑब्जेक्ट्स आहेत ते सगळे ऑब्जेक्ट डिलीट होतील आणि फक्त बकेट राहील आणि डिलीट म्हणजे ही बकेट डिलीट होऊन जाईल. सो बकेट डिलीट करायच्या आधी वी विल एम्प्टी द बकेट आणि इकडे परमनंट डिलीट कॉपी करून इकडे पेस्ट करूया आणि यू क्लिक ऑन एम्प्टी. सो ही एम्प्टी झाल्यानंतर बकेटमधले जेवढे पण ऑब्जेक्ट्स होते तेवढे सगळे ऑब्जेक्ट्स आता डिलीट झालेले असतील आणि आता हीच बकेट जर आपल्याला डिलीट करायची असेल तर वी विल गो बॅक टू बकेट, सिलेक्ट दिस अँड क्लिक ऑन डिलीट. इकडे आपल्याला बकेटचं नेम टाकावं लागतं रिव्हेरिफिकेशनसाठी आणि इकडे बकेटचं नेम देऊन वी विल क्लिक ऑन डिलीट बकेट. सो ज्या वेळेस पण तुम्ही AWS ची प्रॅक्टिस करताय मेक शुअर की जेव्हा आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट करताय किंवा एखादी बकेट क्रिएट करताय सो काम झाल्यानंतर त्या गोष्टी डिलीट करायला पण विसरू नका. सो दिस वॉज ऑल अबाउट S3 बकेट्स आणि ऑब्जेक्ट्स. सो आय होप S3 मध्ये बकेट आणि ऑब्जेक्ट काय असतात हे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण S3 चे स्टोरेज क्लासेस बघणार आहोत. व्हेनेवर यू टॉक अबाउट S3 बकेट इन जनरल त्यावेळेस हे स्टोरेज क्लासेस खूप इम्पॉर्टंट असतात. सो हे स्टोरेज क्लासेस फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड, IA किंवा ग्लेशियर हे जे स्टोरेज क्लासेस आहेत ते कुठे वापरायचे आणि आपला जो कॉस्ट आहे तो कसा कमी करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गो थ्रू करणार आहोत. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून तुमचा फीडबॅक नक्की कळवा आणि जर चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्राइबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.